अकोला पातूर मार्गावर हिंगणा उड्डाण पुलाजवळ एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, तर तिचे आई वडील जखमी आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदूर खडकी येथील रहिवासी नितीन देवलाल वाघमारे हे गावाजवळच असलेल्या शेतातून घरी परतत होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शुभांगी आणि 3 वर्षाची मुलगी समृद्धी होती। दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। या धडकेत समृद्धीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितीन यांना किरकोळ मार लागला असून त्यांची पत्नी शुभांगी गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यानं दुसऱ्या ट्रकला देखील जबर धडक दिली। या अपघातात दोन्ही वाहक जखमी झाले आहे। मात्र या अपघातात निष्पाप चिमुकल्या समृद्धीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलंय। प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत।